मोहोळ तालुक्यामध्ये कुठलेही मेडिकल कॉलेज नसून इंजिनिअरिंग कॉलेजही नाही। याबाबत युवकांना खूप त्रास सहन करावा लागतो। याबाबत आपलं मत सांगा। माझं मत असं आहे की भारत देशाची सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे युवक शक्ती आणि त्यांच्यात जर काम व्यवसायासाठी काय नसेल, त्यांच्या शिक्षणासाठी जर काय साधनं नसतील तर ती पुढे कधी जाणारच नाही। आणि मोहोळ तालुका त्या बाबतीत खूप पाठीमागे राहिलेला आहे। माझं एवढं म्हणणं आहे की जर आपले उमेदवार माननीय राजू ज्ञानू खरे जर निवडून आले तर ते 100% ह्या बाबतीत काय ना काहीतरी करणार आणि आपल्यामध्ये एखादं कॉलेज किंवा MIDC काय ना काहीतरी युवकांना मदत व्हावी, त्यांचा काम व्यवसाय चालू व्हावा, ह्याच्या बाबतीत काय ना काहीतरी 100% होणार असं माझं आव्हान आहे। जे कलाकारांना मानधन दिलं जात होतं ते महायुतीच्या सरकारनं बंद केलंय, याबाबतचं आपलं मत सांगा। जे पहिलं ठाकरेच्या काळात जे कलाकारांना मानधन मिळत होतं त्याचं आता काय झालंय, 1500 रुपये महिन्यानं दिलं आणि कलाकारांचं मानधन पूर्णतः बंद आहे। त्याच्यामुळं सगळी पूर्ण तालुक्यातले लोक आहेत ते सगळे वैतागलेले आहेत। तर हे सरकार काय तर त्यांच्यासाठी करेल अशा अपेक्षेनं शरद पवार यांच्या पाठीमागे आम्ही आहे आणि आमच्या ह्या शेटपळ गावामध्ये आम्ही पक्ष हे कुठला काही बघत नाही। मनोहर भाऊ आणि विजयराज डोंगरे हाच पक्ष समजून आम्ही तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करणार आहे आणि त्यांना भरघोस मतांनी विजय करणार आहे। विजयराज डोंगरे सध्या मोहोळ तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे। मी सर्व युवकांना आवाहन करत आहे की आपण ह्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये सहभागी व्हायचं आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजू ज्ञानू खरे यांना बहुमताने विजय करायचं। 1 नंबरचं बटन आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस हे आपले चिन्ह आहे।